आज खूप दिवसांनी तुझं गाणं ऐकलं, प्रसन्न वाटलं खूप. आणि आज तुमच्यामुळे मी माझा शब्द पाळू शकले. खूप मोठं संकट दूर केलंय तुम्ही. काय नाही सवली, हे संकट टळलं ते आज, पण प्रत्येक वेळेस मी असेन असं नाही ना. तसं आहे, या गाण्याचं सत्य लवकरात लवकर लोकांच्या समोर यायला हवं असं मला मनापासून वाटतं. ती वेळ नाहीये जगन्नाथची. तुझी मर्जी, पण येत्या काळात अजून मोठं संकट येणार आहे. तेव्हा कदाचित मी तुला वाचवू शकणार नाही बाळा. त्या संकटाला तुला सामोरं जावं लागणार. झाल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, मान्य आहे मला. माझा मूड खराब होता आणि रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेले. आय एम सॉरी. कसं आहे ना, कलाकार असलो तरी आहोत तर माणूसच ना, आणि चुका या माणसाकडूनच होतात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची हात जोडून माफी मागते. तुम्ही मला माफ कराल आणि माझ्यावर आधीसारखंच भरभरून प्रेम कराल, हीच अपेक्षा आणि विनंती. थँक्यू. गुड. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी, मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द रात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्या वाह, खूप दिवसातून हे गाणं ऐकलं. हा जीव खरंच तिचा आवाज खूप गोड आहे. जादू आहे तिच्या आवाजात, एक प्रकारचा गोडवा आहे. दैवी वाटतो तिचा आवाज. असं वाटतं की ऐकतच राहावं. हो ना. झाल्या प्रकाराबद्दल अरे मी बघा, तुम्हा ती अजून सर्वांची काहीतरी माफी बोलतीये. मागते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, मला मान्य आहे. पण माझा मूड खराब होता आणि रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेले. तुम्ही मला माफ कराल आणि माझ्यावर आधीसारखंच भरभरून प्रेम कराल, हीच अपेक्षा आणि विनंती. यार, आपण उगाचच चिडलो यार तिच्यावर त्या दिवशी. किती चांगली आहे ना ती. हो ना. म्हणूनच मी तिची एवढी मोठी फॅन आहे. And she is so down to earth. She is such a big artist. Still she asked our forgiveness. There was no need for it. आपण उगाचच तिला एवढं जज केलं ना, आपलं चुकलंच. खरंच आपण चूक केली. झाल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, मला मान्य आहे. कसं आहे ना, कलाकार असलो तरी आहोत तर माणूसच ना, आणि चुका या माणसाकडूनच होतात. म्हणून मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागते.